नमस्कार माझ्या विद्यार्थी मुलांनो आज घेऊन आले आहे इयत्ता 6वीची मराठी पाठ्यपुस्तक सुलभ भारतीमधून धडा आहे कुंदाचे साहस. धडा आहे 8वा आणि धड्याचं नाव आहे कुंदाचे साहस. तर चला पाहूया की कुंदाने कसे साहस केले आहे. चला हा प्रसंग पाहूया. मुलांनो, गोष्ट अशी आहे की पावसाळ्याचे दिवस होते आणि झाडे शेते सर्वच हिरवीगार झाली होती पावसाळ्यामुळे आणि सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोना नदीला, नदीचं नाव आहे सोना, या नदीला भरपूर पाणी आले होते पावसाळ्यामुळे आणि पावसाळ्यामुळे नदीचा प्रवाहही वाढत होता. मुलांनो, आज रविवार होता आणि कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर किनाऱ्यावर खेळायला गेल्या होत्या. कुंदा वयाच्या 8व्या वर्षी पोहायला शिकली मुलांनो, आणि पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपटू बनली होती. मुलांनो, पट्टीची जलतरणपटू म्हणजे पोहण्यात एकदम तरबेज असलेली, त्याला म्हणतात. नदीच्या काठाच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या आणि दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात अगदी मग्न होत्या. मुलांनो, मग काय झाले? खेळता खेळता लहानगी त्याच्यामध्ये रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होते. एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. धावा धावा, लवकर या, रजिया पाण्यात पडली, कुणीतरी वाचवा हो. ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदी किनारी पोहोचली. मुलांनो, मग काय झाले माहितीये? आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले आणि मुलीचा गलका वाढला होता. मुलांनो, गलका वाढणे म्हणजे आवाज वाढणे, मोठमोठ्याने आवाज वाढणे. आणि हे ऐकून कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली आणि रजिया पाण्यात घंटा गळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. घंटा गळ्या खाणे म्हणजे पाण्यात वर खाली होण्याची प्रक्रिया. तर मुलांनो, काय झाले की कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. ती तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे अरे अरे, रजिया बुडते आहे असं म्हणाले. एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार? लोक जोरजोरात ओरडत होते. कुंद्या, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर, असे लोक म्हणत होते. जमलेली माणसे ओरडत होती. कुंदाला फक्त रजियाच दिसत होती. कसंही करून तिला वाचवायचेच, एवढाच विचार तिच्या मनात होता. मुलांनो, माहितीये का, कुणाचेही शब्द तिच्या कानावर पडतच नव्हते. भर भर पोहत कुंदा रजिया जवळ पोहोचली. रजिया घाबरली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. रजिया, घाबरू नको, मी आले आहे, आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर, असं कुंदा म्हणाली. कुंदाने रजियाला काठाकडे आणले. तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले आणि सर्वांनी त्या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. मग काय झाले मुलांना माहितीये का? ही बातमी रजियाच्या घरीही पोहोचली. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवाटळले. मुलांनो, कवटाळणे म्हणजे मिठी मारणे. त्या दोघी सुखरूप आल्यामुळे आणि तिच्या आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचे जीव वाचला आहे. केवढी धाडशी मुलगी आहेस तू. रजियाने सुद्धा कुंदाला मिठी मारली. तोवर कुंदाचे आई बाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाचीच चर्चा होती. सारांच्या कौतुकांच्या वर्षाने कुंदा आनंदून गेली होती. मुलांनो, बघितलं कुंदाचे साहस कसे होते. कुंदा 8 वर्षाची असताना सुद्धा तिने कसे रजियाचे जीव वाचवले, किती धाडसाचे काम केले, हे बघून तुम्हाला काहीतरी तर शिकायला मिळालंच असेल. तर चला पाहूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत